देशभरामध्ये आय लव मोहम्मद हे बोर्ड हातामध्ये घेऊन दंग्याची योजना चालू आहे। हे मी मागच्या आठवड्यातच आपल्या समोर मुद्दा आणून सांगितलं होतं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी जो विचार करीत होतो त्याही पेक्षा जास्त खतरनाक आय लव मोहम्मदच्या निमित्ताने देशभरात दंग्या करण्याचा प्लान आहे। आणि म्हणून मी अपील केली, पोलिसांवर अटॅक करणारे आणि समाजात अशांती निर्माण करणारे आय लव मोहम्मदचे हे खरे दूत नाही, दुश्मन आहे। आणि म्हणून आय लव महादेव हे पोस्टर लावा, होल्डिंग लावा, पोस्टर हातात घेऊन आपला व्हिडिओ आम्हाला पाठवा। याचा परिणाम असा झाला की देशभरात मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन चालू झालं। हे असे आय लव मोहम्मदचे अनेक पोस्टर तुम्ही पाहिले, ज्यांना इंग्लिश वाचता येत नाही, ज्यांना कधी हा शब्द प्रयोग ज्यांनी केला नाही, त्यांनी एक मोठ्या योजनेतून हे सगळं काही केलं आणि त्याच्या पाठीमागचा खरा डाव ओळखून 8 दिवसापूर्वी मी तुम्हाला जे सांगितलं तेच आता होतंय। आता मी तुम्हाला दाखवतोय की हिंदुस्तान में रहना होगा तो ख्वाजा कहना होगा, म्हणजे आय लव मोहम्मद पासून सुरू झालेलं आंदोलन आता तुम्हाला महादेव सोडून ख्वाजा म्हणायला लावतंय। ऐका, हे जर तुम्हाला मान्य असेल तर विचार करा। हिंदुस्तान में रहना है, हिंदुस्तान में रहना है, नारे तकबीर, नारे तकबीर। मला सांगा, मी तर हिंदी शो मध्ये म्हटलं, तुमच्या अब्दुलनी बकरी बरोबर प्रेम केलं, लव केलं, त्याला आम्ही कुठं विरोध केला? तुम्ही करा, मोहम्मद बरोबर करा, त्यांच्या मातोश्री बरोबर करा, त्यांच्या पिताश्री बरोबर करा, त्यांच्या पुत्री बरोबर करा, त्यांच्या जावया बरोबर करा, आम्हाला काय आपत्ती आहे? तुम्ही लव करा, यावर आपत्ती नाहीये। आपत्ती आहे या लवच्या निमित्ताने हिंदुस्तान मध्ये नेपाळ सारखी जनजी मोमेंट आणण्याचा तुमचा डाव आहे। आपत्ती आहे तुम्हाला बांगलादेश करायचं, तुम्ही इरादा जाहीर करताय। आपत्ती आहे की तुम्ही श्रीलंकेप्रमाणे या ठिकाणी आगजनी करण्याची घोषणा करताय। आणि म्हणून ही आपत्ती होती आहे आणि राहील। यात आय लव महादेव हेच कॅम्पेन याला उत्तर राहील। का असं करायला म्हणतो आम्ही काय महादेव आणि मोहम्मदची बराबरी करतो? प्रश्नच नाही। पण आय लव मोहम्मद असं म्हणून मुसलमानांच्या भावनेला हात घातला जातोय, कारण मुसलमानांसाठी मोहम्मद हे सगळ्यात जास्त भावनिक मुद्दा आहे। आणि म्हणून त्याच नावाला पहा जगभरात ओरडून सांगायला, अरे आम्ही तर फक्त आय लव मोहम्मदचे पोस्टर लावू नाही दिले। हिंदू कसा सहिष्णू आहे, हिंदुस्थानामध्ये त्यांना कसं आपल्या मान्यताला व्यक्त नाही करू दिलं जात, हे जगभरात बोंब मारून हिंदुस्थानला बदनाम करण्याचा डाव, हे पहिलं कारण। दुसरं कारण, या दिवसात नवरात्र चालू आहे आणि हिंदूंना आपला उत्सव शांततेने पार करून नाही द्यायचा आहे। ह्या निमित्त असं एक खुटपळ काढायचं आणि त्यातून देशभरामध्ये वातावरण गरम करायचं आणि मग त्यातून पुन्हा अशांती होईल, पोलीस टाईट होईल आणि मग हिंदूंना त्यांचा उत्सव शांततेत पार पाडता येणार नाही, म्हणून असं करायचं। आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, जेनजीची मोमेंटसाठी वातावरण तयार करायचं, एक्सपेरिमेंट करायचं, प्रयोगशाळा म्हणून राबून पाहायचं कोण कोण रस्त्यावर येतं आणि अशांती होतीये। असे 10 प्रमुख मुद्दे मी आज तुमच्या समोर ठेवतोय। बस्तीमध्ये लव मोहम्मदचे पोस्टर लावल्या गेले, हे तुम्ही पाहताय। हे फक्त पोस्टर नाहीये, हे आग लावण्याचा प्रकार आहे। कारण नारे ऐका काय दिले जात आहे। भारतीयांनो, आज आपण एका अशा चळवळीबरोबर बोलतोय जिथे भावना आणि कायदा यांची थेट टक्कर झालेली आहे। कानपूर पासून सुरू झालेला आहे लव मोहम्मदचं हे पोस्टर विवाद आता मुंबई, महाराष्ट्रात पोहोचलेला आहे। आणि एवढंच नाही तर सगळ्या ठिकाणी दंगे सदृश स्थिती झालेली आहे, जाळपोळी चाललेली आहे। बरेलीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, उत्तर प्रदेशची बरेली। या बरेलीमध्ये काय झालं जरा दाखवा फुल स्क्रीन। आता तुम्ही एपेक म्हणा नाही तर आय लव
लव्ह मोहम्मद म्हणा, तुम्ही काय म्हणता हे आम्हाला तसे काही समजत नाही. आता अबेगचा अर्थ मलाही माहित नाहीये, परंतु तुम्ही हे म्हणून थांबत नाहीये. तुम्ही बॅरिकेडिंग तोडताय. बॅरिकेडिंग तोडल्याचा व्हिडिओ दाखवा. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आज जुम्म्याच्या नमाजला आले, अल्लाच्या नावाने काय बोलायचं बोलले गेले. कोणाला काय पडलंय? रोज 5 वेळा तुम्ही हे करतातच. पण हे रस्त्यावर पडलेले दगड सांगताय का तुमचा इरादा काय होता? रस्त्यावर पडलेले हे सगळे वस्तू ओरडू ओरडू सांगताय केवढाले मोठे विटा आणि दगड आहे. हे कशासाठी आणलेले होते? अल्लाच्या प्रार्थनेला या दगडाची गरज काय? नमाजच्या वेळी खिशात आणि कुर्ता पायजाम्यामध्ये हे दगड लपवून का नेले? याच्या पाठीमागं खरी योजना काय होती? आणि मग बॅरिकेडिंग तोडल्यानंतर काय? हे पहा, बॅरिकेडिंग तोडल्याचे व्हिडिओ दाखवा. हे पहा, हे मोहम्मदचं प्रेम आहे का हे योगीच्या विरुद्ध विद्वेष आहे? फुल स्क्रीन दाखवा, पाहू द्या जरा महाराष्ट्राला. हे सगळं तोडून पुढे जायचं होतं. हे सगळं का करायचं होतं हे तुम्ही लक्षात घ्या. संपूर्ण कार्यक्रम पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे सगळं का केलं गेलं. आणि मग योगी बाबाच्या पोलिसनी लाठी चालवली. दाखवा. मग लाठी चालवली का हे म्हणायला, जगभरात ओरडायला सोपं झालं. अरे आम्ही तर आय लव्ह मोहम्मद म्हणत होतो. आमच्यावर नमाजच्या दिवशी मस्जिदीच्या समोर. अरे मग मस्जिदीच्या समोर हे कशाला तमाशा चालला होता? जर तमाशा मस्जिदीच्या समोर होईल, देश जाळायचा प्रयत्न मस्जिदीच्या समोर होईल, तर दंडाही मस्जिदीच्या समोर चालल. आणि तो चाललाच पाहिजे. न चालणाऱ्या सरकारच्या विरुद्ध मी बोलतोय. आणि म्हणून हे झालं. मग आता ओरडायला अजून सोपं झालं. विक्टिम कार्ड खेळायला सोपं झालं. आणि आता जगभरातल्या लोकांना, ज्यांना हिंदी समजत नाही, घटना काय घडली माहित नाही, ते सोशल मीडियावर ओरडायला मोकळे झाले. हिंदुस्थानच्या विरुद्ध त्यावेळी अभियान चालू केलं ज्यावेळी युनायटेड नेशन्स मध्ये जगभरातले सगळे नेते एकत्र येत आहे. त्या ठिकाणी ओरडायला पुन्हा संधी पाहिजे. आपण भारताचं उत्तर स्पष्ट आहे. आय लव्ह महादेव हा केवळ पोस्टर लावण्याचा नव्हे, तर शांती, श्रद्धा आणि संविधानावर विश्वास ठेवण्याचा अभियान आहे. महादेवाच्या नावाने आपण सांगतो की हिंसा नाही, श्रद्धा होईल. दगडफेक नाही, आरती होईल. भीती नाही, कायद्याचा आधार असेल. आणि म्हणून दोन्ही आंदोलन काउंटर आंदोलन नाहीये. आय लव्ह मोहम्मद आंदोलनाने भय जे निर्माण केलं, भीती निर्माण केली, त्याला उत्तर देण्यासाठी आहे. मोहम्मद आणि महादेवची तुलनाचा प्रश्नच होत नाही. हे पहा, दिल्ली आय लव्ह महादेव आणि या प्रकारचे पोस्टर आता आमच्या अपील नंतर देशभरामध्ये लावल्या जात आहे. प्रतिक्रिया जरा आपण यांची ऐकू. हे काय म्हणताय? दिल्ली आय लव्ह महादेव से प्रभावित होकर आज हमने अपनी टीम के माध्यम से आय लव महादेव के बैनर अपने क्षेत्रों में लगाए हैं. और ये सिर्फ यही नहीं, संगम, बिहार, तिगड़ी, खानपुर में भी हमारी टीम के माध्यम से ये बैनर लगाए गए हैं. क्योंकि ये लगाना अपने घर पर, ये हमारा मौलिक अधिकार है. संविधान और ये देश हमें आज़ादी देता है कि हम ये बैनर लगाएं. और ये अधिकार हमसे भारत में कोई भी नहीं. मैं मुसलमानों को कहना चाहता हूँ, हिंदू क्यों तुम्हारे मोहम्मद से प्यार करेगा? हिंदू प्यार करेगा. हिंदी मधल्या प्रतिक्रिया आला. मी जरा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो पुढचा. नुकताच बीड जिल्ह्यातील माजलगाव मध्ये हा एक कठमुल्ला माजलाय आणि तो आय लव्ह मोहम्मदच्या बहाण्याने सरळ योगी भगवा वस्त्रधारी एक संताला शिवीगाळ करतोय. मंचावर हा मौलवी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देतोय. या व्हिडिओ मध्ये तुम्ही पहा तो काय म्हणतोय. हे महाराष्ट्रात आपण खपवून घेणार का? ऐका. मैं उस योगी को मजले गांव शहर से मुस्तफा मस्जिद के सामने से ये
उसी का टकला, उस टकले को इतनी हिम्मत नहीं होती कि वो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में गुस्ताखी करे। मोहतरम सामने इकराम, मैं उस योगी को मजले गांव शहर से मुस्तफा मस्जिद के सामने से ये चैलेंज करता हूं कि अगर है तेरी अगर इतनी हिम्मत है तो तुम मजले गांव में आकर खाली सिर्फ और सिर्फ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नाम के जो गुस्ताख है, जो गुस्ताखी कर, जो आयला मोहम्मद के नाम पर जो आज बैनर लगा रही है, अगर तू उन्हें अरेस्ट करेगा तो मैं कसम खुदा की मुस्तफा मस्जिद के सामने के उसे टकले को चैलेंज करता हूं कि तू मजले गांव से हमारे साल भैया के ढाबे तक भी तू नहीं पहुंच पाएगा कि तुझे उठाकर सीधा तुझे दफना। माजलगाव हे महाराष्ट्रात आहे, पाकिस्तानात नाही। हा माजलगाव छत्रपतींच्या महाराष्ट्रात उभं राहून म्हणतोय, मी महाराष्ट्र सरकारला अपील करतोय, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात माजलगाव मध्ये उभा राहून हा एक लांड्या मौलवी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री जे की एक भगवाधारी संत आहे, त्यांना अपशब्द नाही बोलतोय तर शिवी देतोय, धमकी देतोय। महाराष्ट्र कसं खपून घेतोय मला लक्षात आलं नाहीये। जर याच्यावर कारवाई नाही झाली तर मी दिल्लीवरून चलो माजलगावचा नारा दिला आणि लाखो हिंदूंना माजलगाव मध्ये आणील आणि या कठमूल्याचा माज जिरवून दाखवेल। मी आशा करतो की महाराष्ट्र सरकार या कारवाईला चोख उत्तर देईल। मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना हे नक्कीच खपून घेतलं जाणार नाही, परंतु आतापर्यंत याच्यावर कारवाई झाली नाही हेही तितकंच खरं आहे। तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो, काय म्हणतो हा, या देशामध्ये असं काय चाललं आणि एकाएक असं अचानक नाही आलेलं, हे योजनेतून चाललेलं आहे। आणि म्हणून तुम्ही या व्हिडिओ मध्ये पहा, हा श्रीलंकेसारखी आग लावायची घोषणा करतोय। इंडिया के मुसलमानों के ऊपर आई लव मोहम्मद कहने पर योगी बहुत बड़ा एक्शन ले रहा है। योगी उसको मैं एक बात कहना चाहता हूँ कि सुन बे टकले, मुसलमान इंडिया के एक बार आई लव मोहम्मद कह रहा है तो तू उसके ऊपर केस कर रहा है, एक्शन ले रहा है। मैं एक बार नहीं 1000 बार कहूँगा आई लव मोहम्मद। अगर तेरे अंदर दम है, तेरे अंदर पावर है ना, तो तू मेरे ऊपर कार्रवाई करके देख, क्योंकि हम श्रीलंका के रावण नहीं, करबला के हैदर है, समझे। अल्लाहू अकबर। हे काय आहे, ही नेमकी काय स्थिती आहे, कशामुळे होत आहे, स्थिती, कारण, परिणाम, उपाय, यावर आपण नेहमी चर्चा करीत असतो। माझ्याकडे असे अनेक व्हिडिओ आहे, हे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील, पण हे व्हिडिओ दाखवत बसण्यापेक्षा याच्या पाठीमागची स्थिती आपण समजून घेऊ। काय स्थिती आहे तर कानपूरमध्ये पोस्टर लागलं, पोस्टरचा विवाद हा उत्पन्न केला गेला। नंतर मौलवीनीच असं म्हणलं की पोलिसांनी आम्ही संमतीने पोस्टर काढलं, कारण ते चुकीच्या ठिकाणी बिना परमिशन लागलं होतं। परंतु मोहम्मदचं पोस्टर काढल्याच्या नावाने देशभरामध्ये वातावरण तयार केलं गेलं आणि त्याची थिनगी आग लावण्याचं काम करून गेली, कारण हे आधीच ठरलं होतं का असं करायचंय, कारण सत्यापर्यंत कोणी जात नाही, आपण यामध्ये कोणी फॅक्ट चेक करत नाही आणि मग अशी स्थिती होती। यामध्ये आपण पाहत गेलो, गुजरातमध्ये ज्या ठिकाणी कारसेवकांना जाळून मारण्यात आलं होतं, त्याच शहरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोधरामध्ये उत्पात केला गेला, पोलीस स्टेशनला आग लावली, पोलिसांवर हमले झाले, अनेक ठिकाणच्या ट्रॅफिक सिग्नलवर पोलिसांना मारल्याचे व्हिडिओ समोर आले आणि उत्तर प्रदेश पासून महाराष्ट्र आणि कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि मुंबई पासून आसाम पर्यंत ही आग लावण्याचा डाव चालू आहे। हे नेपाळ मधलं जेनजी आंदोलन आहे, ज्यात मुसलमान आपल्याला कोणीतरी साथी शोधण्यासाठी प्रयत्न करते, रंगीत तालीम चालू आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं हे आंदोलन देशभरामध्ये घेऊन जाण्याचा डाव आहे। परिणाम काय होईल जर असंच चाललं तर परिणाम काय होईल आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण आपण लक्षात घेतली। आता परिणाम पाहू, परिणामामध्ये आपल्या लक्षात येईल का देशभरामध्ये अशांती स्थापित केली जाईल, ती यांना करायची आहे। परिणाम दाखवा, परिणाम होतील का यांना जे पाहिजे तो अजेंडा साजरा पूर्ण केला जाईल, परिणाम होईल का जर हे चालू राहिलं तर आपल्याला बांगलादेश प्रमाणे परिणाम होईल, जर श्रीलंकेमध्ये जे चालू झालं होतं आणि जो परिणाम श्रीलंकेत झाला तो हिंदुस्थानात होईल। आणि हेच जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला उपाय केले पाहिजे। काय उपाय केले पाहिजे ते पण पाहू, बिंदास सवाल पण पाहू। बिंदास बोल मध्ये मी बिंदास सवाल विचारतो, आपण
काय केलं पाहिजे, का आपण प्रश्न विचारला नाही पाहिजे, का आपण शांत बसलं पाहिजे, का आपण आय लव्ह मोहम्मदच्या काउंटरमध्ये आय लव्ह महादेव आंदोलन चालवलं नाही पाहिजे. या उकसानं असं आग लावणाऱ्यांवर तुरंत कारवाई केली पाहिजे. हा पहिला उपाय. दुसरा उपाय आहे का सोशल मीडियावर फॅक्ट चेकची यंत्रणा टाईट केली पाहिजे आणि खोटं लिहिणाऱ्यांवर जरा पाठीमागून लाल केलं पाहिजे. नागरिक समाज संवाद वाढवला पाहिजे आणि मुसलमानांमध्ये जर कुणी अशा असतील जे यांच्या या कठमुल्लेपणाच्या विरुद्ध बोलताय, मी माझ्या हिंदी चॅनलवर अशा अनेक जण एकत्र केले आणि ते बोलायला तयार आहे, अशा लोकांशी संवाद केला पाहिजे. साधू संत नेते यांनी अपील केली पाहिजे आणि देशभरामध्ये एक काउंटर कॅम्पेन चाललं पाहिजे. पोस्टर लावण्यासाठीची पूर्ण प्रक्रिया त्यांच्याप्रमाणे नाही तर आपल्या सिस्टीम प्रमाणे केली पाहिजे. पोलिसांना तटस्थतेसह कठोर कारवाईचे आदेश सरकारने दिले पाहिजे आणि शाळा महाविद्यालयात हे सगळं काही सांगितलं गेलं पाहिजे का नेमकं होतंय काय, चाललंय काय आणि दंग्याची स्थिती येऊ शकते, तुम्ही सावध राहणं का गरजेचं आहे. नागरिकांना हेल्पलाईन उपलब्ध करून दिल्या पाहिजे. कारण आता जर नेपाळ सारखं, जर बांगलादेश सारखं, जर श्रीलंकेसारखं हिंदुस्थानात करण्याची स्थिती आहे तर ही युद्ध सदृश स्थिती आहे. म्हणून सामान्य दिवशी केले जाणारे उपाय ह्या दिवशी चालणार नाही. तुम्हाला असामान्य दिवसाची म्हणजेच युद्ध स्थितीची तयारी केली पाहिजे आणि म्हणून ती स्थितीला जागवण्यासाठी महाराष्ट्राने पुढे उभं राहिलं पाहिजे, पुढे चाललं पाहिजे. नेता तोच आहे जो पुढे चालतो आणि म्हणून पुढे चालण्याची अपील मी महाराष्ट्राला करतोय. महाराष्ट्राच्या जनतेने अशा आंदोलनाला वेळोवेळी उत्तर दिलेलं आहे. असंच आंदोलन कधी तलवारीच्या नावाने, कधी बंदुकीच्या नावाने, कधी व्यापाराच्या नावाने मागच्या 1000 वर्ष हिंदुस्थानात जो सगळा चाललेला आहे, हा डाव उधळण्यासाठी महाराष्ट्र ओळखला जातो आणि म्हणून महाराष्ट्राला अपील आहे, आय लव्ह मोहम्मदचं काउंटर आय लव्ह महादेव करा आणि दाखवून द्या की असे जे कटमूल्य असतील, जे योगींना शिव्या देत असतील, असे कटमूल्य असतील जे देशामध्ये श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ ची पुनरावृत्ती करू इच्छित असतील, असे जे कोणी असतील, हे सगळे देशाचे दुश्मन आहे. यांना मोहम्मदवर प्रेम नाहीये, यांना मोहम्मदवर प्रेम नाही, यांना हिंदुस्थानावर प्रेम नाहीये. यांना प्रेम आहे या देशाची सत्ता उलटवून लावून आपलं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना सत्तेमध्ये बसवायचं. सत्ता तुम्ही, सत्तेचा विरोध हा तुमचा लोकतांत्रिक अधिकार आहे. तुम्ही इलेक्शन लढा, इलेक्शन मधून सरकार बदलून टाका. अगदी मोदींचे 2 शीट जसे त्यावेळी होती तसे आणा, हे करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण निवडून आलेल्या सरकारला उथलून लावण्यासाठी मोहम्मदच्या पाठीमागे लपण्याचा डाव आणि देशाला जाळं द्यायचं षड्यंत्र आम्ही होऊ देणार नाही. त्याचा विरोध होता आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहील, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणि महाराष्ट्र ज्यावेळी जागतो त्यावेळी संपूर्ण हिंदुस्थान जागतो आणि म्हणून महाराष्ट्राने जागण्यासाठी आजचा बिंदास बोल, मी याच विषयावर हा माझा दुसरा बिंदास बोल आहे. 8 दिवसापूर्वी मी ज्यावेळी हा शो केला त्यावेळी मला अनेक जण महाराष्ट्रातून म्हणले की अहो महाराष्ट्रात तर असं काहीच नाही, तुम्ही हिंदी मुद्दा सरळ महाराष्ट्रात मराठीत घेऊन आले. मी म्हणलं उत्तर प्रदेश नंतर ही आग जर कुठे जाईल तर महाराष्ट्रात जाईल. कारण आता महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्या ठिकाणी यांना पोलराइज करायचंय, एकत्र करायचंय. लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रात जे करून दाखवलं ते करायचंय आणि म्हणून आग सुरू करायची उत्तर प्रदेश मधून आणि तिचा धूर काढायचा महाराष्ट्रातून. हा खेळ आता थांबणार पाहिजे आणि म्हणून बिंदास सवाल मध्ये मी कानपूर दंगलीतील खरे सूत्रधार कोण याचा खुलासा करा हे भारत सरकारला सांगतोय. बरेच येथील पोलिसांवर ठपका ठेवणारे कोण हे जाहीर करा उत्तर प्रदेशला सांगतोय. किती जणांना आतापर्यंत अटक झाली आहे महाराष्ट्र सरकारला विचारतोय आणि समाजाला विचारतोय की तुम्ही शांत का. जर ते रस्त्यावर उतरून प्रतिक्रिया देत असतील तर तुम्ही द्यायला शिका. अन्यथा नागपूरमध्ये ज्यावेळी ते रस्त्यावर उतरले तर तुम्ही 112ला पोलिसला फोन करत राहिले ना. स्वतःला वाचवण्यासाठी काही होतं, घरातल्या कड्या फक्त आत लावून तुम्ही सुरक्षित आहात असं जर तुम्ही समजत असाल तर हा तुमचा मूर्खपणा आहे. हे काश्मीर मधल्या हिंदूंनी केलेली चूक आहे. त्यामुळे त्यांना एका रात्रीत काश्मीर सोडावं लागलं. आपल्या मुला बाळांना, बायकांना, महिलांना, संपत्तीला सोडून. जर तुम्हाला महाराष्ट्र तुमचं घर सगळं सोडून जायचं नसेल तर तुम्हाला
आज जाग झालं पाहिजे. शिवरायांच्या प्रमाणे डोळ्यात तेल घालून आपली उपस्थिती दाखवली पाहिजे. पोल आपण पाहू. या अराजकतेवर आपण शांत बसायचं का काही कारवाई झाली पाहिजे? पोल जरा घेऊ आणि पोलमध्ये पाहू की तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही काय म्हणताय. ज्यावेळी हा प्रश्न आम्ही सोशल मीडियावर विचारला त्यावेळी पोल तर आपण पाहू जनमत काय म्हणतंय आणि जनमत सांगतंय का अराजकतेच्या विरुद्ध आपण कठोर कारवाई केली पाहिजे. 92% हे लोकांची प्रतिक्रिया आणि ही जनभावना आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारला मी अपील करतो की रस्त्यावर उतरणाऱ्या शांती स्थापित करू इच्छिणाऱ्या लोकांना तुम्ही साथ द्या आणि देश जाळू इच्छिणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मी पुन्हा या कार्यक्रमाच्या अंतला सांगतो, शेवटी सांगतो, माजलगाव मधल्या माजलेल्या मौलवीवर जर कारवाई नाही केली, ज्यांनी योगी आदित्यनाथवर अपशब्द आणि धमकी दिली त्याच्यावर कारवाई नाही केली, तर मी सुरेश चव्हाण के चला मालेगावचा नारा देऊन मालेगावला लाखो हिंदूंना घेऊन एकत्र येईल. आणि मग तो जो माजलेला मौलवी आहे, जो योगी आदित्यनाथच्या विरुद्ध अपशब्दांनी शिव्या देतोय, त्याला घरात घुसून जर कारवाई नाही केली तर मग लक्षात ठेवा. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.